वेलकम बॅक टू एन बी इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आज या व्हिडिओमध्ये एक आपल्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय. तो टॉपिक म्हणजे मस्ट बीचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने करायचा आहे. तर चला मित्रांनो, पहा बोर्डाकडे. आपण या ठिकाणी पाहतोय वाक्यामध्ये मस्ट बीचा उपयोग कशा पद्धतीने आपण करतो आहे. पहा, वाक्यामध्ये मस्ट बीचा उपयोग दोन पद्धतीने आपण या ठिकाणी करतो आहे. एका मस्ट बीच्या नंतर क्रियापदांचा आयएनजी रूप आपल्याला जोडावं लागतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. आणि सेकंड म्हणजे क्रियापदांच्या आयएनजी रूपाची गरज लागत नाही, म्हणजेच मस्ट बीच्या नंतर सरळ सरळ ऑब्जेक्ट घेऊन या ठिकाणी वाक्य पूर्ण आपण करू शकतो. तर चला मित्रांनो, दोन्हीमध्ये काय फरक आहे आपण इथे उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला बोर्डाकडे लक्ष द्या. हे पहा, एकदम सिंपल आणि साधा पद्धतीने आपण देतोय. निधू अँड नैतिक मस्ट बी स्टडीइंग टुगेदर. हे पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? नीतू अँड नैतिक मस्ट बी स्टडीइंग टुगेदर. म्हणजे नीतू आणि नैतिक एकत्र अभ्यास करत असलेच पाहिजे, या अर्थाने हे वाक्यरचना या ठिकाणी बनवलेलं आहे. काय सांगितलं? एकत्र अभ्यास करत असलेच पाहिजे, म्हणजे मस्ट बीच्या नंतर क्रियापदांचा आयएनजी रूप आपण या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजेच मस्ट बीच्या नंतर क्रियापदांचा आयएनजी रूप जोडून या वाक्याचा अर्थ असं बनवलं जातो. जसं की नीतू आणि नैतिक एकत्र अभ्यास करत असलेच पाहिजे. ओके, जसं नीतू गाणे गात असलीच पाहिजे, नैतिक क्रिकेट खेळत असलाच पाहिजे. ओके, विद्यार्थी शाळेला जात असलेच पाहिजे. अशा पद्धतीची वाक्यरचना आपण या ठिकाणी बनवतो. तर चला मित्रांनो, आता या वाक्यांना याचं प्रश्न कसं बनवलं जातं, याचं नकारार्थी वाक्य कसं बनवायचं, नकारार्थी प्रश्नार्थ कसं बनवायचं आणि नकारार्थी प्रश्नार्थ वाक्य कसं बनवायचं समजून घेऊया. पहा, वाक्यामध्ये मस्ट आहे, त्या केवळ मस्ट या एकाच शब्दाला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि बाकीची रचना जशास तसं आपण या ठिकाणी लिहितो आहे. बघा, नीतू अँड मस्ट, नीतू अँड नैतिक must Neetu and Naitik be studying together. म्हणजे याचा अर्थ असा झाला की नीतू आणि नैतिक एकत्र अभ्यास करत असलेच पाहिजे का, असं या वाक्याचा अर्थ केला जातो. तिसरा वाक्य तो कसा? नीतू अँड नैतिक must not be studying together. म्हणजे याचा अर्थ असा की नीतू आणि नैतिक एकत्र अभ्यास करत नसलेच पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्यासाठी या ठिकाणी आपण नॉट या नकारार्थी शब्दांचा वापर केलेला आहे. मस्ट आणि बीच्या मध्ये नॉट म्हणजे नाही या नकारार्थी शब्दांचा वापर करावा लागतो, तेव्हा इथे नकारार्थी वाक्य तयार होतो. ओके, तर चला या वाक्याचा चौथा प्रकार कसा होणार? पुन्हा एकदा वाक्यातून मस्ट याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे आणि मस्ट नीतू अँड नैतिक नॉट बी स्टडीइंग टुगेदर. म्हणजे याचा अर्थ असं की नीतू आणि नैतिक एकत्र अभ्यास करत नसलेच पाहिजे का, असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी केला जातो. ओके, समजतात का? हे पहा, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य, अशा पद्धतीची 4 वाक्यरचना आपण या ठिकाणी बनवलेला आहे. तर चला मित्रांनो, पहा बोर्डाकडे. सविस्तर अभ्यास करायचा आहे. एक एक शब्दांचा वापर कसा झालेला आहे असा बारकाईने अभ्यास करा आणि समजून घ्या वाक्यरचना कसं बनवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लाखो वाक्यरचना बनवायला शिकायचे आणि आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये फ्लुएंटली इंग्लिश बोलण्यासाठी तयार राहायचं. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहा इकडे कशा पद्धतीचा वाक्यरचना झालेला आहे. ओके, आपण आता बनवलेले काय केलं? आपण वाक्यामध्ये क्रियापदांचा आयएनजी रूप बनवून आपण या ठिकाणी वाक्य पूर्ण केलेले आहे. ओके, समजलं? गुड. आता पहा, या वाक्यामध्ये क्रियापदांचा आयएनजी रूप न घेता
घेता, हे जो आयन रूप आपण या ठिकाणी घेतलेला आहे, हे आयन रूप न घेता आता वाक्य कसं बनवायचं आता पहा, लक्ष द्या, समजून घ्या. हे पहा, तेच वाक्यरचना आहे, त्याच वाक्याला आपण समजून घेतोय. हे वाक्यरचना आहे जसं आपण केलं. हे पहा, नीतू अँड नैतिक, नीतू अँड नैतिक मस्ट बी, म्हणजे इथपर्यंतची रचना कायम ठेवायची. याच्यानंतर काय करणार बघा, नीतू अँड नैतिक मस्ट बी, आपण इथे काय करूया, डॉक्टर्स. हे पहा, आपण इथे करू डॉक्टर्स. हे दोघं आहेत, आपण या ठिकाणी डॉक्टर्स करू. म्हणजे काय होणार, नीतू आणि नैतिक मस्ट बी डॉक्टर्स, म्हणजे नीतू आणि नैतिक डॉक्टर असलेच पाहिजे, असं या वाक्यांचा अर्थ या ठिकाणी केला जातो. म्हणजेच इथे पहा, बी च्या नंतर, मस्ट बी च्या नंतर क्रियापदांचा आयन रूप न घेता आपण या ठिकाणी काय केलं, ऑब्जेक्टचा वापर केलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करून लाखो वाक्यरचना बनवू शकता. कसं पहा, नीतू आणि नैतिक मस्ट बी डॉक्टर्स, नीतू आणि नैतिक डॉक्टर असलेच पाहिजे. नीतू आणि नैतिक मस्ट बी टीचर्स, नीतू आणि नैतिक शिक्षक असलेच पाहिजे. नीतू आणि नैतिक मस्ट बी सिंगर्स, नीतू आणि नैतिक सिंगर्स असलेच पाहिजे. नीतू आणि नैतिक मस्ट बी क्रिकेट प्लेयर्स, नीतू आणि नैतिक क्रिकेट प्लेयर असलेच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची वाक्यरचना आपण या ठिकाणी बनवतो आणि बनवलेच पाहिजे. चला मित्रांनो, पहा, बोर्डाकडे लक्ष द्यायचंय. अशा पद्धतीचे केवळ ऑब्जेक्टच्या जागा चेंज करायचंय आणि या ठिकाणी तुम्ही नवीन नवीन ऑब्जेक्ट घ्या आणि नवीन नवीन ऑब्जेक्ट घेऊन हजारो लाखो वाक्य बनवायचंय आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये पाहुण्यामध्ये न अडकता फ्लुएंटली सर्रास इंग्लिश बोलायचं आहे. ओके, तयार? चला मित्रांनो, आता काय करायचंय, या वाक्यांचा पहा, जे वाक्यरचना आपण या ठिकाणी दिलाय, या वाक्यांचा प्रश्न बनवायचा तो कसा, तो अशाच पद्धतीचा, मस्ट नीतू अँड नैतिक बी, इथपर्यंत रचना कायम ठेवायची आणि या स्टडिंग टुगेदरला काढून टाकायचं, स्टडिंगला काढून टाकलं आणि इथे आपण काय केलं, डॉक्टर्स, टीचर्स, इंजिनियर्स, क्रिकेट प्लेयर्स, ओके, फ्रेंड्स, ब्रदर अँड सिस्टर, ओके, अशा पद्धतीची वाक्यरचना आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर चला, निगेटिव्ह बनण्यासाठी काय होणार आहे, नीतू अँड नैतिक मस्ट नॉट बी, पुन्हा तीच पद्धत, बी पर्यंत रचना कायम ठेवायची, त्याच्या पुढे अशा पद्धतीचे ऑब्जेक्ट्स घेऊन वाक्यरचना पूर्ण करायचं आहे. ओके, चौथा वाक्य पुन्हा, मस्ट नीतू अँड नैतिक नॉट बी, पुन्हा तिथे बी च्या नंतर इथे क्रियापदांचा आयन रूप काढून टाकायचं आणि पुन्हा तिथे नवीन नवीन अशा पद्धतीचे ऑब्जेक्ट्स घ्यायचे आणि नवीन नवीन वाक्यरचना बनवायचे. समजलं का? डेफिनेटली समजलं असेल. आपण या ठिकाणी एकदम सिंपल साध्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे मी सांगेन की जे वाक्यरचना या ठिकाणी आपण शिकतोय, तुम्ही अशाच पद्धतीने स्टडी करायचा आहे, अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. निश्चितपणे आपण इंग्लिशमध्ये परफेक्ट बोलाल, फ्लुएंटली बोलाल, याची मला खात्री आहे. तर चला मित्रांनो, एकदा पहा आणि स्क्रीनशॉट घ्या. गुड. आणि अशा पद्धतीचे वाक्यरचना, वेगवेगळे वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच हे जे खाली मी वाक्य दिलेलं आहे, या वाक्याचे अशा पद्धतीचे 4 वाक्य बनवायचे आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये सेंड करायचे आहेत. तिथे मी तुम्हाला निश्चितच याचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, नोट करा आणि नेक्स्ट बाकीची रचना, बाकीची वाक्यरचना नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण नवीन टॉपिक घेऊन येऊ, एक नवीन योग्य रचनेनुसार, योग्य पद्धतीने. तोपर्यंत आपण या ठिकाणी या वाक्यांचा सविस्तर अभ्यास करू. तोपर्यंत थँक्यू.